संस्थेच्या हलगर्जीपणामुळे 100हून अधिक विद्यार्थी हे परीक्षेला मुकलेले आहेत। संभाजीनगरच्या श्री साई इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा हा संताप आपल्याला दिसतोय। MCAच्या प्रथम वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ही बुडालेली आहे। विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क हे विद्यापीठाला पाठवण्यातच आलेले नाहीत आणि त्यामुळे या परीक्षा विद्यार्थ्यांना देता आलेल्या नाहीयेत। विद्यार्थ्यांची नोंदणीच न झाल्यानं विद्यार्थी या परीक्षेला मुकलेले आहेत। तर संभाजीनगरमधली एक मोठी बातमी आहे। जवळपास 100हून अधिक विद्यार्थी हे परीक्षेला मुकलेले आहेत आणि याच संदर्भातले अधिकचे अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। कृष्णा, जे विद्यार्थी आहेत ज्या साई इन्स्टिट्यूटचे आहेत आणि MCAचे हे विद्यार्थी आहेत, तिथलं ऑफिस आत्ता मी तुम्हाला दाखवतो। खरं तर 11 वाजून गेलेले आहेत, मात्र या ऑफिसमध्ये एकही व्यक्ती या ठिकाणी नाही आणि त्यामुळे 100पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची 1,500 रुपयांची परीक्षा फीस घेतली खरी, मात्र ती विद्यापीठाला दिलीच नाही आणि त्यांचं खरं तर शैक्षणिक नुकसान झालंय। म्हणजे हे या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत त्यांनी इथे नंबर लागलाय, वेगवेगळ्या भागातनं हे विद्यार्थी आलेले आहेत। मात्र आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडनंच या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया। तू कुठला आहे आणि तू किती दिवसांपासून हॉल तिकीट मिळावं यासाठी पाठपुरावा करतोय? हो, ॲडमिशन घ्यायच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करेल आणि ज्यावेळेस हॉल तिकीट आम्ही मागितलं किंवा हॉल तिकीटची अपडेट तरी द्या आम्हाला, 3-4 समजा एका हप्त्यापासून आम्ही विचारत आहे, तर त्यांनी काही आम्हाला उडत उत्तरं दिली की अजून हॉल तिकीट आले नाही। परीक्षा फीस किती भरली? 1420 रुपये भरण्यात आले। बरं, तू कधीपासून येतोय हॉल तिकीट मागायला आणि कधी परीक्षा आहे? आज कुठला पेपर आहे? आज ॲडव्हान्स ऑपरेटिंग सिस्टीम पेपर आहे आणि मी 4 दिवसापासून येत आहे की आमचं हॉल तिकीट अजून जनरेट का नाही झाले, तर ते उत्तर देत नाहीत काही। मग तुमचा नंबर कसा लागला इथे? माझा नंबर CET थ्रू लागला। बरं, तू कुठला आहे? मी वाशिमचा आहे। माझा पण CET थ्रू नंबर लागला। मी पण 4 दिवस सरांना कॉल करतो, ते उचलत नाहीत, काहीच नाही। इथलं प्रशासन काय म्हणतंय, काय उत्तर देतंय तुम्हाला? काहीच नाही, फोनच नाही, रिसिव्ह नाहीत करत आणि कालपासून म्हणत होते की 3 वाजेपर्यंत हॉल तिकीट येईल, मग नंतर परत 7 वाजेपर्यंत येईल, तरी अजून काहीच नाही। आज पेपर होता, अजून काहीच नाही। संपलं ना, 10चा टाइम होता ना, गेला आता। निश्चित आकांक्षा आपण पाहतोय की 10 वाजताचा पेपर होता, यांच्याकडे हॉल तिकीट नाहीत। 103 विद्यार्थी आहेत ज्यांनी परीक्षा फीस भरली। केवळ परीक्षा फीसच नाही तर 1 लाखापेक्षा अधिकची फीस वार्षिक ती देखील या ठिकाणी भरलेली आहे। मात्र आत्ताची स्थिती अशी आहे की या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालंय, मात्र याचं कसलंच स्वैरसूतक संस्थाचालकाला नाही, इथल्या प्राचार्याला नाही, नाही त्या कर्मचाऱ्याला नाही, इथे कोणीही उपस्थित नाही आहे। ही इथली वस्तुस्थिती आहे। अगदी कृष्णा, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या परीक्षा असतात, परंतु विद्यार्थी या परीक्षेलाच मुकलेले आहेत। कुठेतरी ह्या इन्स्टिट्यूटची ही सगळी जबाबदारी होती, परंतु या विद्यार्थ्यांचा संताप हा आपल्याला आता दिसून येतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।